श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी नंदिनी. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर शेजारचं जे बेल आयकॉनचं बटन आहे ते प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. तर चला करूया व्हिडिओला सुरू. तर बघा, उद्यापासून नवरात्रीला सुरुवात होत आहे आणि नवरात्र म्हटलं की उत्साहाचा सण आहे. आणि ह्या 9 दिवसामध्ये पहा, सर्वजणांच्या घरी मातेची आगमन होत असते, घटस्थापना होत असते. तर या दिवशी पहा, आपल्याला आपल्या घरामध्ये अशी एक वस्तू आणायची आहे. ह्या 9 दिवसामध्ये आपल्याला उपवास आपण नाही केला तरी चालेल, परंतु ही एक वस्तू आपल्या घरामध्ये आणायची आहे, ज्यामुळे काय होईल की घरामध्ये सुख, शांती, ऐश्वर्य नांदेल, धनप्राप्ती होईल. माता लक्ष्मीची कृपा कायम आपल्या घरावरती राहील आणि माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये अखंड स्वरूपात राहील. यामुळे आपल्या घरावर कधीही पैशाची अडचण येणार नाही, पैशाची चणचण आपल्याला कधी भासणार नाही. त्याचबरोबर आपल्या घरावरती कधीही दुःख, दारिद्र्य, त्याचबरोबर अडचणी, संकट निर्माण होणार नाही. त्यामुळे आपल्याला अशी एक वस्तू ह्या नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये अत्यंत पवित्र वस्तू आहे, ही आपल्याला आपल्या घरी घेऊन यायची आहे. तर बघा, ह्या नवरात्रात 9 दिवसामध्ये आपल्याला कोणती वस्तू आपल्या घरी आणायची आहे, त्याचं काय करायचं आहे, कशा प्रकारे ती घरी आणायची आहे आणि ह्याबद्दलची सर्व माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचली जाईल. तर पहा, उद्यापासून म्हणजे 15 ऑक्टोबरपासून शारदीय नवरात्रेला सुरुवात होणार आहे. या 9 दिवसामध्ये जो शारदीय नवरात्र सुरू होणार आहे, तर त्याचा उत्साह हा पूर्ण भारतामध्ये, पूर्ण देशांमध्ये पहा खूप उत्साहात साजरा केला जातात. नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये देवीच्या 9 रूपांची खूप भक्तिभावाने पूजा केली जाते. नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये पहा, पहिला दिवस जो आहे तर त्याच्या शुभ मुहूर्तावरती घरामध्ये घटस्थापना केली जाते. आणि या नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये बघा, आपल्या घरामध्ये कोणत्याही वस्तू खरेदी करणं खूप शुभ मानलं. आणि या नवरात्रीच्या 9 दिवसांच्या काळात आपण काही गोष्टींची खरेदी केली, घरामध्ये सुख, शांती, समृद्धी नांदली जाते. तर बघा, ह्या नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये आपल्याला कोणती वस्तू घरी आणायची आहे ते आता आपण बघणार आहोत. दुर्गा माता ही सिंहाची स्वारी करत असेल. सिंह हा दुर्गा मातेचं वाहन असेल. नवरात्रीच्या काळात ती पृथ्वीवर आल्यावर तिचं वाहन बदलतं. माता मातेच्या आगमनाची जी तारीख आहे तर ती मातेच्या सावरती अवलंबून असते आणि ज्या दिवशी त्या नवरात्रीला सुरुवात होते त्यानुसार त्यांचं वाहन ठरत असतं. तर पहा, यावर्षी ह्या देवीचं जे वाहन आहे तर ते हत्ती असणार आहे. तर बघा, आपल्याला ह्या दिवसामध्ये जी गजलक्ष्मी आहे तर ती मातेचं वाहन असणार आहे. तर ही जी गजलक्ष्मी आहे तर ती आपल्याला घरी घेऊन यायची आहे. तर ही जी गजलक्ष्मी आहे तर ती घरी घेऊन यायची आहे आणि ती आपल्याला एक गजलक्ष्मी न आणता 2 गजलक्ष्मी घेऊन यायच्या आहेत. तर बघा, ह्या ज्या वस्तू आहेत म्हणजे ही जी गजलक्ष्मी जी आहे तर ती आपल्याला नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी आपल्या घरामध्ये आणायची आहे. ज्यावेळेस आपण घरामध्ये घटस्थापना करणार आहोत तर त्यावेळेस ही गजलक्ष्मी जी आहे तर ती घटाच्या उजव्या आणि डाव्या साईडला ठेवायची आहे. तर बघा, ह्या नवरात्रीच्या शुभ दिवशी जर आपण ही हत्तीची मूर्ती जर आपल्या घरामध्ये आणली, आपल्या घरामध्ये कशाचीच कमतरता पडत नाही. आपल्या घरामध्ये पहा, सुख, शांती नांदते. आपल्या घरामध्ये धनप्राप्ती होते. हत्तीला सर्वात बुद्धिमान प्राणी मानला जातो आणि सर्वात ताकदवार प्राणीसुद्धा मानला जातो. इंद्र आणि लक्ष्मी सुंदर, हत्तीचा रथ सर्वज्ञता आणि राजेशाही याचं अधिकाराचं प्रतीक आहे. तर बघा, या हत्तीच्या मूर्ती जर आपल्या घरामध्ये असतील तर आपल्या घरामध्ये लक्ष्मी ही स्थिर राहते. घरामध्ये अखंड लक्ष्मी प्राप्ती होत असते आणि आपल्याला लक्ष्मी प्राप्तीचे जे मार्ग आहेत तर ते सुद्धा मोकळे होत असते. यामुळेच बघा, आपल्याला नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी हत्तीच्या ह्या 2 मूर्त्या आपल्या घरामध्ये आणायच्या आहेत. बघा, ह्या मूर्ती आपल्याला घरी आणताना तांब्याच्या आणायच्या आहेत. कोणत्याही भांड्याच्या दुकानामध्ये तुम्हाला ह्या मूर्त्या मिळून जातील.
आता बघा यानंतरची दुसरी वस्तू आपल्याला कोणती आणायची आहे तर ती म्हणजे देवीची मूर्ती. जर आपल्या घरामध्ये जर लक्ष्मी देवीची मूर्ती नसेल तर तुम्ही आवर्जून देवीच्या मूर्तीची खरेदी करा. तर हे खूप शुभ मानलं जातं. या नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये आपल्याला पहा पहिल्याच दिवशी ही लक्ष्मीची मूर्ती जी आहे आपल्याकडे देवीची मूर्ती जर आपल्या घरामध्ये नसेल तर ती मूर्ती आपल्याला आपल्या घरामध्ये आणायची आहे. ही घरामध्ये आणल्यामुळे पहा आपल्या घरामध्ये खूप शुभ गोष्टी घडायला सुरुवात होत असतात आणि खूप शुभ मानलं जातं ही मूर्ती आपल्या घरामध्ये असते. तर आपल्या घरामध्ये देवीची मूर्ती जर नसेल तर तुम्ही आवर्जून ही मूर्ती खरेदी करा. तर पहा तिसरी गोष्ट कोणती आहे तर एखादी चांदीची वस्तू. तर पहा या नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये चांदी खरेदीला खूप महत्त्व आहे. तर एखादी चांदीची वस्तू जर तुम्ही घरी आणू शकत असाल तर पहा या काळामध्ये पहा आपल्याला जर चांदीची वस्तू खरेदी जर आपण आपल्या घरामध्ये केली तर ती आपल्या घरामध्ये आपली आर्थिक स्थिती आहे तर ती सुधारण्यास मदत होत असते. तर पहा तुम्ही चांदीचे पाऊल असतात तर आपण उंबरठ्यावरती चांदीचे पाऊल लावतो तर ते पाऊल तुम्ही खरेदी करू शकता. त्याचबरोबर स्वास्तिक जर तुमच्या घरामध्ये नसेल तर उंबरठ्यावर लावण्यासाठी तर चांदीचे स्वास्तिकसुद्धा तुम्ही खरेदी करू शकता. नाही तर मग तुम्ही एखादी चांदीचा शिक्का असतो पहा लक्ष्मीची त्याच्यावरती फोटो असतो तो शिक्का तुम्ही खरेदी करू शकता. यामुळे काय होईल की तुमच्या घरामध्ये कधीही पैशाच्या अडचणी निर्माण होणार नाही. यानंतरची गोष्ट म्हणजे कलश. तर तांब्याचा कलश जर तुमच्या घरामध्ये नसेल तर तुम्ही आवर्जून तांब्याचा कलश हा खरेदी करा. तर पहा नवरात्रीमध्ये कलशाला खूप सारं महत्त्व आहे. तर ह्या कलशाच्या स्थापनानेच नवरात्रीला सुरुवात होत असते. त्यामुळे या दिवशी तुम्ही घरामध्ये कलश हा नक्की घरी घेऊन या आणि त्याची स्थापना करा. तर बघा तांब्याचा कलश तुम्ही आणू शकता, नाही तर तुम्ही चांदीचा त्याचबरोबर मातीचा किंवा मग तुम्ही सोन्याचा तुमच्या यथाशक्तीनुसार जो कलश तुम्हाला घरामध्ये आणता येईल तो कलश तुम्ही घरामध्ये आणू शकता. तर लक्ष्मीचे पाऊलं जे आहेत तर ते सुद्धा तुम्ही या दिवशी खरेदी करू शकता. म्हणजेच तुम्ही ते चांदीचे खरेदी करू शकता किंवा मग कोणत्याही इतर धातूचे सुद्धा तुम्ही ते खरेदी करू शकता. ही वस्तू अतिशय महत्त्वाची आहे ती म्हणजे शृंगाराचे सामान. तर पहा त्यांना शृंगार करणे खूप आवडत असते आणि पहा प्रत्येक स्त्री हे देवीचेच रूप असते. दिवसामध्ये बघा आपल्याला आपल्या देवीच्या समोर एखादी चुनरी म्हणजे जी लाल ओढणी असते देवीची तर ती देवीची ओढणी त्याचबरोबर शृंगाराचं सामान ह्या वस्तू ज्या आहेत तर त्या आपल्याला माता लक्ष्मीच्या समोर म्हणजे जी माता आहे आई भगवती आहे तर तिच्या समोर ठेवायच्या आहेत. असं केल्याने बघा आपल्या नवऱ्याचं वर्ष वाढत असतं आणि त्याचबरोबर त्याच्यावरती कोणत्याही प्रकारचं संकट हे येत नसतं. हे जीवन हे सुरक्षित राहत असतं. आणि पहा अविवाहित मुलींनी किंवा अविवाहित स्त्रीने जर आपल्या दुर्गादेवीची पूजा अर्चा केली त्यांना मनासारखा जोडीदार म्हणजेच वर मिळतो आणि त्यामुळेच आपल्याला ह्या ज्या वस्तू आहेत तर त्या सामान आहे तर ते कंगवा आरसा त्याचबरोबर पहा बिंदी असते म्हणजे कुंकू असतं आणि कोणतीही म्हणजे जे शृंगाराचे सामान आहे पूर्ण तर ते सर्व सामान तर ह्या देवीची जी मूर्ती आहे तुमच्या घरामध्ये किंवा देवीचा जो दुर्गा मातेचा फोटो आहे किंवा घटस्थापना करणार आहात तर तिथे आपल्याला हे शृंगाराचे सामान ठेवायचे आहे. ह्या 9 दिवस आपल्याला तिथे ते ठेवायचे आहे. त्याचबरोबर ह्या नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये पहा आपल्याला सकाळी आणि संध्याकाळी आपल्या घरामध्ये कापूर हा आवर्जून जाळायचा आहे. तुमच्याकडे जर भीमसेनी कापूर नसेल तर तो नक्की ह्या 9 दिवसामध्ये घरी घेऊन या आणि तो सकाळ संध्याकाळ आपल्या घरामध्ये तर आपल्या घरामध्ये पहा भीमसेनी कापूर जर आपण जाळला तर आपल्या घरामधली जी नकारात्मकता असते तर ती दूर होत असते. त्यामुळे तुम्ही कृपा करून भीमसेनीच कापूर खरेदी करा आणि तोच घरामध्ये सकाळ संध्याकाळ जाळा. तुमच्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचे संकट अडथळं दोष राहणार नाही आणि तुमच्या घरामध्ये बघा सकारात्मक लहरींचा निर्माण होईल म्हणजे सकारात्मक ऊर्जा तुमच्या घरामध्ये राहील. यामुळे बघा घरामध्ये सुख शांती समृद्धी निर्माण होत असते. घरावर कोणत्याही अडचणी निर्माण होत नाहीत. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये जे काही ऐश्वर्य आहे धन आहे ते येण्याचे
प्रकारचे मार्ग खुलतात, आपल्या घरामध्ये पैशाच्या अडचणी निर्माण होत नाहीत, भरपूर साऱ्या गोष्टी ह्या सुखकर बनतात. अशा गोष्टी आपल्या घरामध्ये आपण घेऊन या. तेच बघा, तुम्हाला सांगितलेल्या वस्तूंपैकी तुम्ही सर्वच वस्तू जर घरी आणल्या, खरेदी केल्या तर खूपच चांगलं राहील. तुम्हाला जेवढे शक्य होईल तेवढं तुम्ही घरी आणण्याचा प्रयत्न करा. बघा, हा कापूर जो आहे तर तो आपल्या घरामध्ये दररोज जाळा. तर असा हा एक उपाय तुम्हाला मी आज शेअर केलेला आहे आणि ह्या ज्या वस्तू आहेत तर त्या तुमच्या घरामध्ये आवर्जून घेऊन या. तर इथेच करते व्हिडिओचा एंड. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.